मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिसांनी अवैध धंदे चोरी यांच्या विरोधात मोहीम उघडली असून माना पोलिसांकडून 9 बकऱ्या चोरींचा गुन्हा उघड करण्यात आला आहे। यावेळी आरोपीकडून 4,49,000 रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला असून त्यास अटकही करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन माना येथे 2 ऑक्टोबर रोजी फिर्यादी अनिल रामदास साबळे राहणार राजनापूर खिनखिनी यांच्या जुबानी रिपोर्टवरून कलम 305 334-1 BNS अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील फिर्यादीचे गोठ्याचे टीन वाकवून टीनातून गोठ्यात प्रवेश करीत 8 बकऱ्या 1 बोकड असा एकूण 63,000 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात इसमानं चोरून नेल्याचं नमूद करण्यात आलं होतं। या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळाच्या आजूबाजूला आणि गावापासून बरेच अंतरावर कुठेही CCTV कॅमेरे नसल्यानं माना पोलिसांनी कौशल्याचा वापर करून अज्ञात आरोपीबाबत अकोला, वाशिम, अमरावती जिल्ह्यातून गोपनीय माहिती हस्तगत केली। गोपनीय माहितीच्या आधारे टाकरखेड, शंभू तालुका भातकुली येथील आरोपी अजीम शाह कलीम शाह उर्फ बबलू याने सदरचा गुन्हा केल्याचं निश्चित झालं। त्यावरून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक रवाना करण्यात आलं। तपास पथकानं नमूद आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीच्या ताब्यातून चोरीला गेलेल्या 9 बकऱ्यांपैकी 7 बकऱ्या 49,000 रुपये, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले टाटा एस कंपनीचे वाहन MH38E1058 ज्याची किंमत 4 लाख रुपये असा एकूण 4,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मूर्तिजापूर वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मानाचे ठाणेदार गणेश नावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन, हेड कॉन्स्टेबल दीपक सोळके, पोलीस शिपाई आकाश काळे यांनी केली। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।